धन्यवाद वेदिका. नक्कीच आपल्या सर्वांची प्रार्थना त्या गणरायापर्यंत पोचली असेल याची मला खात्री आहे. मंडळी, ज्या क्षणाची आपण इतके दिवस आतुरतेने वाट पाहिली तो क्षण आता आला आहे. मंडळी, गेल्या 2 महिन्यांपासून युवा महाराष्ट्र परिवारातील प्रत्येक सदस्य या महानाट्यासाठी अथक परिश्रम घेत आहे. या 2 महिन्यांची मेहनत पुढच्या 2 तासांत आपल्या समोर सादर होणार आहे. तरी माझी सर्वांना नम्र विनंती आहे की 2 क्षण नाही वगळता आपण या ऐतिहासिक नाट्याचे साक्षीदार होऊया. मित्रहो, अगदी काही क्षणामध्येच महानाट्याला सुरुवात होणार आहे. आपणा सर्वांचीच उत्कंठा अगदी शिगेला पोचली आहे याची आम्हा सर्वांना कल्पना आहे. फक्त शेवटचं 1 मिनिट या आवाजाकडे लक्ष द्या. गेली 394 वर्ष झाली, 394 वर्ष झाली एका राजाची जयंती साजरी केली जाते. 394 वर्ष झाली एका राजाची जयंती साजरी केली जाते. ही बाब विशेष आहे. आणि आज शिवराजांची 395वी जयंती साजरी करत असताना सर्वांना आनंद आहे, उत्साह आहे, अभिमानाची भावना आहेच. पण यासोबतच एका गोष्टीची खंत देखील आहे. खंत या गोष्टीची की याच शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आजही काही समाजकंटक असे आहेत की जे निर्लज्जपणे विचारतात, आता झाली ना 394 वर्ष, काय शिवजयंती कशासाठी साजरी करायची, काय होतं शिवजयंती साजरी करून. अरे, शिवजयंती यासाठी साजरी करावी, ऐका मायबाप, शिवजयंती यासाठी साजरी करावी कारण छत्रपती शिवराय होऊन गेले म्हणून सुरक्षित राहिले मंदिरावरचे कळस. छत्रपती शिवराय होऊन गेले म्हणून सुरक्षित राहिले मंदिरावरचे कळस. छत्रपती शिवराय होते म्हणूनच सुरक्षित राहिली अंगणातली तुळस. छत्रपती शिवराय होऊन गेले म्हणूनच सुरक्षित राहिले मंदिरावरचे कळस. छत्रपती शिवराय होऊन गेले म्हणूनच सुरक्षित राहिली अंगणातली तुळस. छत्रपती शिवराय होते, छत्रपती शिवराय होते म्हणूनच पाहतो आपण सुवासिनींचं कपाळ. छत्रपती शिवराय होते म्हणूनच पाहतो आपण सुवासिनींचं कपाळ. आणि छत्रपती शिवरायांमुळेच होते या हिंदवी स्वराज्याची सकाळ. छत्रपती शिवरायांमुळेच होते या हिंदवी स्वराज्याची सकाळ. छत्रपती शिवराय होते, छत्रपती शिवराय होते म्हणून सुरक्षित राहिल्या तुमच्या माझ्या आई. छत्रपती शिवराय होते म्हणून सुरक्षित राहिल्या तुमच्या माझ्या आई. आणि आद्य गोरक्षक शिव छत्रपतींमुळेच वाचल्या कापायला जाणाऱ्या गायी. आद्य गोरक्षक शिव छत्रपतींमुळेच वाचल्या कापायला जाणाऱ्या गायी. मग आता काय, जाता जाता एवढंच सांगतो, जाता जाता एवढंच सांगतो की शिवरायांचं चरित्र क्षणोक्षणी पाहावं. शिवरायांचं चरित्र क्षणोक्षणी पाहावं. आणि शिवराय होता येत नसतंय मित्रा, शिवराय होता येत नसतंय मित्रा, म्हणून राजांचा मावळा बनून राहावं, राजांचा मावळा बनून राहावं. खूप खूप धन्यवाद. सादर करीत आहोत मोगल मर्दिनी स्वराज्याची रणरागिणी महानाट्य. अय शिरप्या, अरे कुठं मेला रे गायबान्या, कुठं हरवून जातय काय कळत नाही. मायबाप थोडं माफ करा बर का, ते माझ्यासोबतचं बेन कुठं हरपलंय काय कळना. बाकी तुम्हा सर्वांनी राम राम बर का. अव राम राम. म्या आप्पासाहेब, म्या आपलं असोच आपल्या इतिहासाचं पुस्तक वाचत असतोय. आता आजकाल इतिहास इंस्टाग्राम आणि पिक्चर पुरता मर्यादित असला तरी खरं काय खोटं काय हे उमगण्यासाठी पुस्तक वाचायलाच लागल की. आणि त्याच्यातच माझं पान पिकत चाललंय. आप्पा, ओ आप्पा, अहो जरा दामानं घ्या की. कायम आपलं बघावं नुसतं बिगी बिगी करत राहता. अहो मी हरवलो म्हणजे. अरे तू काय इतिहास आहे वय हरवून जायला. अयो, अन तुला काही करा काय होतंय र, पटापट पावलं टाकत नाही काय नाही. अरे बातारा मी आहोत चाललोय का तू. ओ आप्पा, मला हलक्यात घेऊ नका बरं. अहो माझं रगात कसं सळसळत आहे. एकदा शड्डू ठोकला की भल्ल्या भल्ल्यासनी खाली पाडीन. राहू दे, दिसलं तुझं सळसळ तर रगात. पण आप्पा, एवढी गर्दी कशासाठी म्हणायची व. ही गर्दी वय
अरे ते युवा महाराष्ट्राच्या लोकांनी नाटक ठेवलंय शिवजयंतीसाठी. नाटक? अरे वा, कोणावर आहे? म्हणजे आपल्या शिवाजी राजांवर आहे का संभाजी राजांवर? अरे दोघांवर बी नाही. आता अरे आपलं 2 राज आणि त्यांचा इतिहास म्हणजेच सौराज्य होय र. बाकी इतिहास कळाय नको का? बाकी इतिहास? अव पर मी तर यांच्यावरच पिक्चर पाहिलीत की. अरे मग बाकी इतिहासावर पिक्चर आला नाही म्हणून तर शिकायचं नाही होय र. आज इथं त्योच आपल्या शंभूराजांनंतरचा इतिहास सांगणार आहेत. इतिहास औरंग्याच्या मृत्यूचा, इतिहास त्या मोगल मर्दिनी ताराराणीचा. शंभूराजांनंतरचा इतिहास? आता त्यो आणखी काय आहे बरं? अरे शंभूराजांनंतर सौराज्य पार खचलेलं आणि त्यो औरंग्या लई माजलेला, लई उर्मित. बुचका मिळाला तो औरंगजेब. पण आपल्या धीरभक्कम येसुराणी सरकारांनी आपलं सौराज्य सावरलं, रयतेला धीर दिला, नवीन राजा घोषित केला आणि बिघडलेली घडी व्यवस्थित बसवायला सुरुवात केली. नवीन घडी म्हणजे? आणि नवीन राजा? कोण नवीन राजा? अहो आप्पा, जरा नीट समजून सांगा की. अरे नवीन राजा म्हणजे आपल्या शिवाजी महाराजांचा दुसरा मुलगा आणि संभाजी महाराजांचा धाकला भाऊ म्हणजेच राजाराम महाराज. येसुराणी सरकारांनी राजाराम महाराजांना गादीवर बसवलं आणि सौराज्य पुन्हा चालवायला घेतलं. अरे वा वा वा, आप्पा काय हुशार होते व म्हणजे आपली येसुराणी सरकार. अरे शेवटी शंभूराजांचीच धर्मपत्नी की. आप्पा आता नवीन राजा मिळाला, सौराज्य पुन्हा सुरळीत झालं, मग संपलं की आता संकट? अरे नाही, एवढ्यात गप बसल तो औरंगजेब कसला. त्याच्या अंगात लई ना मुंगळा. त्यानं धाडली की फौज थेट रायगडावर. थेट रायगडावर? मग व आप्पा आता पुढं काय झालं? अरे आता समजा मॅच सांगितलं तर नाटकात काय डोंबलं पाहायचं वय र. चल आता बिगी बिगी सुरू व्हायच्या आत. हा वय वय, चला चला. या अल्लाह तेरा लाख लाख शुक्र है। तेरे इस एहसान का कैसे शुक्रिया अदा करें मुझे समझ नहीं आ रहा। जीनत साहिबा, देखा ना आपने कैसे उस काफर संभा का कत्ल किया गया। 9 साल तक नाक में दम करके रख दिया था उसने। पूरी मुगलिया सल्तनत को परेशान कर दिया था। आखिर उसे एक खौफनाक मौत हासिल हो ही गई। और नहीं तो क्या वजीर आजम, हमारे अब्बा जान से दुश्मनी करने का यही नतीजा होता है। ये पूरे हिंदुस्तान को आप समझ गए होगा। जी जीनत साहिबा, बेशक। शहंशाह हिंदुस्तान आलमगीर औरंगजेब का इकबाल हमेशा बुलंद रहे। जरूर वजीर आजम, जरूर। आज हमारा एक ख्वाब पूरा हो चुका है। संभा मारा गया, जिसकी वजह से हमारी नींद हराम हो गई थी, जिसने हमें हमारा तख्त छोड़कर इन पहाड़ों में घुमाया, जिस कमबख्त के कारण हमारा पूरा हिंदुस्तान जीतने का ख्वाब ही रह गया। उस संभा का हमने नामो निशान मिटा दिया है। लेकिन वजीर आजम, अफसोस इसी बात का है कि वो हमारे सामने झुका नहीं, बिल्कुल भी नहीं झुका। ये सब उस शिवा का सिखाया हुआ है। अपनी जान कुर्बान कर दी मगर हमारी एक ना सुनी। खैर, चाहे कुछ भी हो, वो मारा तो गया। जी जहांपना, ये वाकई बहुत एक अच्छी बात है। हमारे सल्तनत के लिए एक बड़ी रुकावट था वो। हमारे न जाने कितने सरदारों को शिकस्त दे रखी थी उसने। आखिर में मारा ही गया, वो भी इतनी बुरी तरह से। मुगलिया सल्तनत के लिए ये बड़ी खुशी और जश्न की बात है। वजीर आजम, संभा तो मारा गया, लेकिन हमारा एक ख्वाब अभी भी अधूरा है। कौन सा सपना जहांपना? रायगढ़ का सपना वजीर आजम, रायगढ़ का। इन मरहट्टों की शान, उनकी ताकत ये रायगढ़ है।
उस शिवा ने ये रायगढ़ ऐसा बनाया है कि वहां तक पहुंचना बड़ा मुश्किल। ये मरहट्टे अगर चाहे तो यहाँ रायगढ़ पर बैठे बैठे पूरा हिंदुस्तान चला सकते हैं। इसलिए हमें जल्द से जल्द मुगलिया परचम रायगढ़ पर लहराना होगा। जी जहाँपना, अल्लाह ताला से मेरी यही दुआ रहेगी कि वो आपके सारे ख्वाब पूरे करे। लेकिन अब्बा जान, संभा के मरने के बाद क्या ये मरहट्टे शान बैठेंगे? हमने सुना है कि बड़े जिद्दी होते हैं लोग और न जाने कैसी कैसी ताकतें होती हैं इनके पास। सुना है वो उड़ भी सकते और कहीं से कहीं भी आ जा सकते। हमें तो डर है कहीं आपके खेमे में ना आ जाए। अरे जीनत बेटी, आप कहाँ इन फिजूल की बातों पर अपना ध्यान दे रही हो? वो मरहट्टों की ताकत अब कम हो गई है, वो अब कुछ नहीं कर पाएंगे। अब्बा जान, लेकिन वो संभा की बीवी और वो संभा का भाई, वो तो जिंदा है ना? क्या वो लोग खतरा तो नहीं बनेंगे? कौन? वो संभा की बीवी यसु? अरे वो तो औरत है, औरत। संभा की मौत से पहले ही दिल से कमजोर और कम दिमाग वाली। वो हमारा क्या ही उखाड़ लेगी। और वो संभा का भाई राजा राम, अरे वो तो बच्चा है, बच्चा। उसे राजनीति की क्या कोई खाक समझ होगी? वो लोग कुछ नहीं कर पाएंगे। अब मरहट्टों को झुकना होगा, इस आलमगीर औरंगजेब के सामने झुकना होगा। मुगलिया सल्तनत का परचम अब दक्कन पार लहराएगा। आमीन आमीन। अब इस स्वराज पर हमारा परचम लहराएगा। अब छोड़ो ये फिजूल की बातें, जश्न की तैयारी करो। जो यकीनों का यकी है, जो फरिश्ता है जहां, उसके कदमों में है बरकत, उससे दक्खन है जवां। जो यकीनों का यकी है, जो फरिश्ता है जहां, उसके कदमों में है बरकत, उससे दक्खन है जवां। शाहिद इसका रास्ता है कहानी, गर्दिशों की दास्ता। जो रगों में, जो नसों में, जो लहू में जल रहा, वो मसीहा आ गया है, जो दिलों में बस रहा। जो रगों में, जो नसों में, जो लहू में जल रहा, वो मसीहा आ गया है, जो दिलों में बस रहा। वो मसीहा आ गया है। शाहिद इसका रास्ता है कहानी, गर्दिशों की दास्ता। जो रगों में, जो नसों में, जो लहू में जल रहा, वो मसीहा आ गया है, जो दिलों में बस रहा। जो रगों में, जो नसों में, जो लहू में जल रहा, वो मसीहा आ गया है, जो दिलों में बस रहा। वो मसीहा आ गया है।
मुघली सैन्यात असा जश्न चालू असताना रायगडावरच्या सदरेवर नवीन राजकारणी मसलतींना वाचा फुटत होती. पंत अमात्य, संभाजी महाराज गेलेत ही गोष्ट अजूनही आम्हाला खरी वाटत नाही. अहो, आमचे मन ही गोष्ट स्वीकारतच नाहीये. एवढे वर्ष आपण राजांसोबत राहिलो, एवढ्या लढाया लढल्यात, एकही लढाई आपले महाराज हारले नाहीत, आणि असे अचानक महाराज त्या मुघलांच्या तावडीत सापडले तरी कसे? तेच तर. अहो, कुठल्याच कार्यात मन लागेनासे झालेत. सदरेवर लेखणी सुद्धा चालत नाहीये. सगळं जग थांबल्यासारखे वाटते. आधी थोरले महाराज गेले, मग संभाजी राजांनी स्वराज्य चालवायला घेतले, तर तो औरंगजेब थेट आपल्या स्वराज्यात ठाण मांडून बसला. आता तो बादशाह काय करेल कुणास ठाऊक. तुमचे म्हणणे रास्त आहे पंत. अहो, फक्त तुम्हीच काय, आम्ही देखील खूप चिंतेत पडलो आहोत. पुढे काही कळेनासे झाले आहे. राजांचे जाण्याचे दुःख तर आहेच, परंतु त्याचबरोबर हे स्वराज्य पुढे कसे टिकवावे हे देखील एक मोठे आव्हान आहे. पुढे काय काय मांडून ठेवले आहे परमेश्वरच जाणे. पंत, अहो, आपण सारेजण इतके हतबल. अहो, महाराज गेले याचे दुःख मोठे. हा घाव फक्त रायगडावर नाही तर साऱ्या स्वराज्यावर आहे. महाराजांची शिकवण आपल्या सर्वांना आहे. अहो, तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. अर्थात महाराज आज आपल्यात नाहीत, परंतु येणाऱ्या अनेको पिढ्यांना आमचे स्वामी प्रेरणा देतच राहतील. त्यांची कीर्ती वर्षानुवर्षे इतिहासात लिहिली जाईल. महाराज आजही विचारांनी आपल्या मध्येच आहेत, म्हणून असे खचून जाऊ नये. परंतु राणीसाहेब, त्या औरंगजेबाच्या भीतीने आपले सरदार त्याला सामील होत आहेत. सैन्य खचले आहे. चारही दिशांनी अमंगळ खबर येत आहे. कितीतरी किल्ल्यांवर तर रसद पुरत नाहीये. एकंदरीत साऱ्यांना वाटते आहे की आता संपले, सारे स्वराज्यच संपले. स्वराज्य संपले? काय म्हणत आहात पंत? स्वराज्य काय कुणी आयऱ्या गैऱ्याची जहागीर आहे का? हे स्वराज्य म्हणजे जनतेचे राज्य. थोरले आबासाहेब आणि राजमाता आऊसाहेबांचे स्वप्न आहे हे स्वराज्य. लाखो वीरांनी आपल्या रक्ताचं शिंपण करून उभारलेलं हिरवगार शेत आहे हे स्वराज्य. असा कोणीही येऊन कसे काय संपवेल या स्वराज्याला? आबासाहेबांनी ज्या विचारांसाठी हे स्वराज्य उभे केले, ज्या स्वराज्यासाठी शंभूराजे त्या औरंगजेबासमोर देखील झुकले नाहीत, तो स्वराज्य विचार आपण विसरून चालणार नाही. एक संभाजी मारला म्हणजे जग जिंकल्यासारखं वाटत असेल त्या औरंग्याला, पण कळू देत त्यालाही ही मराठ्यांची भूमी आहे. इथे प्रत्येक घराघरात संभाजी निर्माण होत असतात. संकट आले म्हणून घाबरून जाणाऱ्यातले नाही, तर संकटाच्या छाताडावर भगवा फडकवणारे मराठे आहोत आपण. पंत, तुम्ही सारे मंडळी आबासाहेबांच्या स्वारींच्या मंत्रिमंडळातले. आई भवानीच्या आशीर्वादाने व तुम्हा सर्वांच्या अनुभवाच्या जोरावर श्रींचे हे स्वराज्य टिकवणे आपले कर्तव्य आहे. औरंगजेब हे स्वराज्य गिळंकृत करण्यास पाहतो आहे, पण काहीही झाले तरी त्या औरंग्याच्या घशात हे स्वराज्य जाता कामा नये. आपण एकमेकांस धीर देऊन स्वराज्याची पुनर्बांधणी केली पाहिजे. राणीसाहेब, तुमचे म्हणणे अगदी खरे व लाख मोलाचे आहे व आम्हा सर्वांना ते पट्टे देखील आहे. पण रयतेला सावरण्याचे मोठे आव्हान आपल्या समोर आहे, आणि सध्या तर आपले सिंहासन ते देखील रिकामे आहे. स्वराज्याचा मुख्य चेहरा म्हणून आता लवकरात लवकर नवीन राजा घोषित करणे गरजेचे आहे. आम्हाला असे वाटते की आता आपल्या बाळराजांना गादीवर बसवून त्यांना पुढील छत्रपती जाहीर करावे. त्याने सैन्याला एक नवचेतना मिळेल आणि रयतेलाही धीर मिळेल. पंत, आम्ही विचार केला आहे. सिंहासन रिक्त ठेवणे योग्य नाहीच. या स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी राजा हा हवाच. म्हणून आम्ही आमच्या बाळराजेंऐवजी राजाराम राजेंचे मंचकारोहण करण्याचा विचार केला आहे. राजाराम महाराज?
अहो पण परंपरेनुसार संभाजी राजांचा पुत्र म्हणून बाळराजेच स्वराज्याचे खरे वारसदार आहेत. ते असताना राजाराम महाराजांचे मंचकारून का? आधी सिंहासनावर हक्क बाळराजांचा आहे. पंत, इथे प्रश्न हक्काचा नाही तर स्वराज्य हिताचा आहे. बाळराजे अजून लहान आहेत, परंतु राजाराम राजे सर्वार्थाने योग्य आहेत. ते शस्त्रकला जाणतात, राजनीती त्यांना अवगत आहे आणि सोबतीला तुम्हा साऱ्यांचा अनुभव आहेच. म्हणून परंपरेला फाटा देत स्वराज्य हिताचा विचार करता राजाराम राजेच या स्वराज्याचे पुढील छत्रपती होणार. त्यांच्या मंचकारोहणाची तयारी सुरू करावी. राणी साहेब, स्वतःच्या पुत्राच्या हक्काचा त्याग करून आपण स्वराज्य हिताचा विचार केलात. धन्य आहात राणी साहेब, आपण धन्य आहात. आम्ही लवकरच राजाराम महाराजांच्या मंचकारोहणाची तयारी सुरू करतो.